पाठीशी आहे. आदरणीय विजयजी शिर्के सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. विजयजी शिर्के. तो पिछला मैच जो पड़ोसरी ने जीता था वहां पर 1 रन से अर्धशतक से चुके थे अमोल दरेकर. 49 रनों की शानदार इनिंग उन्होंने खेली थी, लेकिन इस वक्त स्ट्राइकर एंड पर वसंत, नॉन स्ट्राइकर एंड पर अमोल. गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे खंडाई माता खांडपे की तरफ से आदेश मसे. आदेश मसे. क्वालिफाई मुकाबला है ये सुपर 5 का. यहां से जीतने वाली टीम कम से कम नंबर 1 से लेकर नंबर 5 तक की कोई एक ट्रॉफी उठाने की हकदार होगी. वो कौन होगी? अंपायर का मैच शुरू होने का इशारा. 3 ओवर का ये मैच. तेज क्रिकेट है ये. अब स्टेप आउट करके वसंत ने इस गेंद को खेला मिड विकेट क्षेत्र पर. 1 रन जरूर मिला. 1 रन से खाता खुलता हुआ वसंत और उसकी टीम पड़सदरी का. इस ओवर की अभी भी 5 गेंदें शेष है. हेलो हेलो. तो क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, लेकिन लेग स्टंप के बाहर. अंपायर का बट बॉल का इशारा. समीर धनावड़े इनकी तरफ से अमोल दरेकर इनके हर सिक्सर के लिए 500 का इनाम. और दोनों टीमों के लिए शुभकामनाएं आ चुकी है. सुमित शेलके आणि ओमकार सरांचं या ठिकाणी आगमन झाले. आम्हाला विनंती आहे की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. और यह पक्षपातित करार दिया गया. विकेट के बिल्कुल सामने पाए गए अमोल, जिनके हर सिक्सर के ऊपर इनाम लगाया गया था, लेकिन शेर हुए ढेर, जिसकी वजह से खांडपे टीम में एक नई ऊर्जा ठोक दीजिए. विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. साईराज, जिनके नाम में ही साई है. साई ने हमें मंत्र सिखाया है श्रद्धा और सबूरी. जो काम करो श्रद्धा पूर्वक करो, सब्र करो, फल आपको हमेशा मीठा मिलेगा. श्रद्धा पूर्वक क्या साईराज क्रिकेट खेलेंगे? क्रिकेट के ऊपर उनकी श्रद्धा कितनी है, कितनी प्रैक्टिस की है उन्होंने. अब इस अमोल दरेकर के विकेट के बाद उनकी बल्लेबाजी देखते हुए हमें पता चलेगा, क्योंकि टीम संकट की गहरी खाई में है. और उस गहरी खाई से अगर टीम को निकालना है तो इनायत नंबर 3 की पोजीशन पर आए हुए साईराज को अच्छी बल्लेबाजी करनी ही होगी. यस, आजच्या लॉट्सला आपण सुरुवात करूयात. अर्थातच वेदांश 111 माहुल गाव आणि त्याच्या विरोधात धनराज 11 नानकर टीम. अर्थातच माहुल गावला पुरस्कृत केलंय ते आमचे मनोहरजी पवार आणि उत्तम मामा देशमुख यांच्या माध्यमातून. तर एकीकडे धनराज 11 नानकर टीमला पुरस्कृत केलाय उपसरपंच रवींद्र दाभणे यांच्याकडून. क्या बात आहे. फार मैत्रीपूर्ण दोस्ती ग्रुपच्या या चषकाची खासियत आहे. कारण ज्या ज्या टीम बाहेरून मागवल्यात, कारण म्हणायला गेलं तर आज ओपनचा लॉट्स 1 गाव 11 जरी असले तरी रायगड, ठाणे, पालघर, मुंबई विभागातील हे संघ, दादा संघ आपल्याला पाहायला मिळतात प्रवीण सर. परंतु मंचावरती ज्याप्रमाणे दोस्ती जपली जाते, मैदानात सुद्धा तीच दोस्ती पाहायला मिळते. हाँ, निश्चित तौर पर हर दोस्त ये चाहता है इस मंच पर बैठा हुआ कि इस दोस्ती ट्रॉफी की ट्रॉफी मेरे ही घर के शोकेश में सजी रहनी चाहिए. तो मैच की तरफ हम चलेंगे, जहां पर रन आ चुके हैं स्कोर बोर्ड के ऊपर 2. वसंत 2 विकेटों के नुकसान पर लगातार 2 विकेटें जा चुकी है. हैट्रिक बॉल. ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला है बल्लेबाज नागेश ने. 1 रन जरूर मिला. 1 रन से बढ़ता हुआ टोटल 3 रन.
3 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। देखिए मैदान के चारों तरफ लोग ही लोग नजर आ रहे हैं, क्रिकेट के दर्दी नजर आ रहे हैं। उन सभी क्रिकेट के दर्दी दर्शकों का मैं तहे दिल से स्वागत करना चाहूंगा। एक मजेदार क्रिकेट इस मैच के बाद होने वाला है। कई ताकतवर टीमें रायगढ़, ठाणे, पालघर विभाग की कई ताकतवर टीमें आपको खेलते हुए नजर आएंगी। क्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी वसंत ने, बनी तो बनी, नहीं तो अब्दुल गनी, लगी तो छक्के वाली बात थी, जाना था वाशी लेकिन पहुंच गए काशी। डॉट गेंद की समाप्ति, रुकावट टोटल वहीं पे 3 रन। गेंदबाज आदेश, राइट आर्म, ओवर द विकेट, फुल टॉस किया, गलत गेंद, और उस गलत गेंद को सही नतीजे तक पहुंचाया वसंत ने। नंबर आया 6, रन संख्या 2 तो, लेकिन ये क्रिकेट है भाई, एक सिक्सर ने इस ओवर का नक्शा बिगाड़ दिया। पहले ओवर की समाप्ति के बाद 9 रन। साल इन्होंने कहा था कि अगले साल प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के लिए बाइक होगी, तो इन्होंने दिखाया हमारा वचन ही हमारा शासन है। टोटल 9 रन पहले ओवर की समाप्ति के बाद। अब स्ट्राइकर एंड पर होंगे नागेश, और गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे अनिकेत पाटिल। क्या भीड़ है, चारों तरफ लोग नजर आ रहे हैं। मैं जो छोटे छोटे स्टॉल वाले हैं लोगों की सेवा के लिए, उनके चेहरे पर मैं आज खुशी देख रहा था, क्योंकि भीड़ ज्यादा होने के कारण बिजनेस ज्यादा होगा। पुष्कर वेदांत वंश 11 माहुलगाव आणि त्याच्या विरोधात धनराज 11 नानकर, दोन्ही टीमचे कॅप्टन मध्यंतराला आपला टॉस केला जाईल याची नोंद घ्या आपण। मध्यंतराला जो कॅप्टन उपस्थित असेल त्याला टॉस विन दिली जाईल, आणि जो गैरहजर असेल त्याला टॉस गमवावा लागेल याची नोंद। रन बिल्कुल ब्लॉक हो चुके थे, लेकिन एक फुल टॉस ने रन शुरू किए। पळसदरी टीमसाठी पारितोषिक लागला गेलाय। बॅक टू बॅक 3 षटकार जो ठोकेल त्याच्यासाठी विशालजी निगुडकर यांच्याकडून तब्बल 1,500 रुपयांचं कॅश प्राइज। निश्चित तौर पर 1,500 रुपए का इनाम है लगातार 3 सिक्सर के लिए। विशाल निगोड़कर इनकी तरफ से। बुराड़े सर, आप जो भी सूचना दे उस सूचना पर हम जरूर अमल करेंगे, लेकिन मैच की तरफ आप जरूर देखिए बोलते समय, कई बॉल डिलीवर होते समय आपके द्वारा वो सूचना ना आए। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, माहौल गांव के कप्तान यहां पर आ चुके हैं। अपोजिशन जो है नानगर, तो नानगर के कप्तान को मैं बुलाना चाहूंगा, क्योंकि इस मैच के इनिंग ब्रेक के बाद तीसरे अंपायर ने रिव्यू लिया है। किस वजह से तीसरे अंपायर को रेफर किया, रन आउट। वावरले सतीश धनावडे यांच्याकडून मात्र पळसदरी टीमसाठी पारितोषिक लागलं जात आहे। जर विजयी झाले तर मात्र तब्बल 2,000 रुपयांचं कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून देण्यात येईल।
नॉट आउट है ये, टोटल आ चुका है 17 रन। देखिए टी शर्ट और ट्रैक में हमें नजर आते बाबू खारे, लेकिन मैच हारने पर ऑर्गेनाइजर की भूमिका में खानपे टीम को भी उन्हें फ्रेंचाइज किया है। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश उभरे हिस्सा, और इसी के साथ नागेश के पारीकांत ठोक दीजिए। में सिखाया कि लड़ाई किस तरह से लड़ाई जाती है, और एक ने हमें सिखाया कि धर्म के लिए किस तरह से बलिदान दिया जाता है। लेकिन फिलहाल इस मैच की तरफ हम चलेंगे जहां पर टोटल आ चुका है 17 रन स्ट्राइकर एंड पर बबलू ने इस गेंद को खेला है कवर्स में, गेंद गैप में है, एक रन तो जरूर मिलेगा। क्या मिलेगा? दूसरा दौड़ लगाई जा चुकी है, दूसरा रन भी पूरा किया जा चुका है, तीसरा रन ये पूरा किया गया है, तीसरा रन पूरा किया। क्या मानो ये जो बल्लेबाज दौड़ रहे थे ना, जो प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के लिए बाइक है उसके टायर इनके पैरों में लगे हुए हैं, ऐसा लगा मुझे। 3 रन दौड़े और इन 3 रनों के साथ टोटल 20 पे आता हुआ ओवर नंबर चल रहा है दूसरा। स्ट्राइकर एंड पर वसन जो एक एंड से अपनी टीम के लिए लड़ाई लड़ रहे हैं। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, एक रन जरूर मिलेगा वसन को। क्या मिलेगा? दूसरा, लेकिन एक ही रन, और इस एक रन से 21 पे आता हुआ टोटल। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है, आखिरी ओव्हर अभी भी शेष है। नेहमी आपण म्हणतो मुठभर मावळ्यांच्या साथीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, आधी लगीन कोंडवण्याचं मग माझ्या रायबाचं, असं म्हणणारा तानाजी यांच्याकडे होता। महाराज जोपर्यंत तुम्ही गडावर पोहोचत नाही तोपर्यंत बाजी हा खिंड लढवतच राहणार। क्या वसन बनेंगे पळसदरी की तरफ से बाजी, क्योंकि एक एंड से वो बने रहे हैं। अब आखिरी ओवर, ये मैच पहले सत्र के आखिरी ओवर तक आ चुका है। क्या वसन बनेंगे बाजी? क्या आखिरी ओवर में वो लड़ाई लड़ेंगे? टीम का टोटल पहले ओवर की समाप्ति के बाद, दूसरे ओवर की समाप्ति के बाद महाराज ज्यावेळी अफजल खान छत्रपती शिवरायांवर चालून आला त्यावेळी काही मावळ्याने सांगितलं, महाराज तुम्ही अज्ञातवासात जा। त्याच वेळी जिजाऊ उद्गारल्या, शोभा जरी माझा पुत्र असला, शोभा जरी माझा पुत्र असला तरी तो या महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे। एक वेळ या मातेनं आपला पुत्र गमावला तरी चालेल, पण या महाराष्ट्रानं आपला स्वाभिमान गमावता कामा नये। धन्य ती माता, धन्य ते शिवराय। तो मैच की तरफ हम चलेंगे। वसन ऑन साइड के ऊपर बाएं हाथ के गेंदबाज के खिलाफ उन्होंने ये अस्त्र निकाला है, हल्की सी मिसफील्ड हुई, मिसफील्ड, गलती की कोई गुंजाइश नहीं है यहाँ पे, गलती की गुंजाइश, क्योंकि खानपे टीम घरेलू मैदान पर खेल रही है। छावा का गीत बजाया था डीजे मास्टर ने, और कवि कलश ने उसमें एक बेहतरीन लाइन कही थी, हाथी घोड़े तोप तलवारें, हाथी घोड़े तोप तलवारें, फौज तो तेरी भारी है लेकिन मेरा राजा अब भी सब पे भारी है। फौज तो तेरी सारी है, देखिए इतनी फौज होने के बावजूद भी जंजीरों में जकड़ा हमारा राजा भारी था, लेकिन यहां पे वसन को भारी बनना होगा जिस अंदाज से वो खेल रहे हैं। गेंदबाज अनुज, अरे बहुत ही बढ़िया खेला है, स्लॉग स्वीप, नंबर आया, वाइड स्लॉग ऑन बाउंड्री के बाहर, 6 रन।
डीजे मास्टर ने सही टाइमिंग पे सही गाना बजाया। जिस तरह धर्म रक्षक बने संभाजी राजे हमारे धर्म के लिए, उसी तरह यहाँ पर रक्षक बन रहे वसन अपनी टीम पड़सदरी के लिए। लड़ाई लड़ रहे हैं, वक्त वक्त पे सिक्सर लगा रहे हैं, वक्त वक्त पे सिक्सर लगा रहे हैं। टीम का टोटल 29 रन फोरहैंड के जरिए स्ट्रोक को खेला है और यह नंबर आया 6 और ये अंपायर का नो बॉल का इशारा। 29 और 6 बनेंगे, 35 और एक नो बॉल का रन। 36 ठोक दीजिए। कशी लढावी, संघर्ष कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे वसंत याची फलंदाजी. कारण आपण नेहमीच म्हणतो ना, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात, ही जात मराठ्याची. टोटल 36. अगली गेंद होगी फ्री हिट. जैसा चाहे वैसा मारो. फ्री हिट गेंद और इस गेंद को खेला फोरहैंड के जरिए. फिर एक बार नो बॉल का इशारा. 4 रन जरूर आए हैं. 36 और 5 बनेंगे 41. वही बल्लेबाज अगर स्ट्राइकर इन पे हो और अगली गेंद अगर फ्री है हिट हो तो फील्ड में तब्दीली नहीं की जाती. होगी फ्री हिट रहेगा जारी. लेकिन मैं देख रहा हूं दो 12th मैन यहां पर खांडे के बैठे हुए हैं. वो सोच रहे हैं कि मेरे बॉलर मेरे कप्तान ने ये क्या किया. हाँ 12th मैन की नजरें है, लेकिन उन्होंने मुझे बताया कौन किस वक्त कहां पे खड़ा था. कौन लॉन्ग ऑन पे था, कौन मिड विकेट पे था, कौन स्क्वायर लेग पे था, कौन फर्स्ट स्लीप में था या कौन शॉर्ट थर्ड मैन में था. येस विनंती करेल मैदानाचं जे एंट्री गेट आहे ते मोकळं करा प्लीज. प्रेक्षक वर्ग आपणास विनंती आहे. या ठिकाणी मोरिया 11 चांबारली टीमचे पुरस्कर्ते सागरजी भोईर, ज्ञानेश्वरजी कदम, ऋतिकजी भोईर आणि प्रसादजी चौधरी या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण मंचावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. तो भीड़ गांव के टिंकू लोभी जिन्होंने फोटोशूट किया था छावा फिल्म का, अभी अभी मुझे ये जानकारी मिली. खुशी से मेरा दिल पागल हो चुका है इस बात को सुनते हुए. और ये फुल टॉस किया फ्री हिट के ऊपर. गेंद कैच जरूर कर ली गई है और ये 2 रन पूरे किए गए. मराठीमध्ये एक म्हण आहे आमचे समालोचक नेहमी वापरतात, घर फिरले की घराचे वासेही फिरतात. आणि ते आता प्रत्यक्षात दिसते आपल्याला खांडपे संघ खेळताना. हाँ यहाँ पे जो लाइव कैमरा मैन है वही टिंकू लोभी. ऑन साइड के ऊपर वसन बन चुके हैं बाजी. मैंने कहा था छत्रपति शिवाजी महाराज के लिए जिस तरह बाजी लड़े थे, पड़सदरी के लिए वसन नाम का बाजी लड़ रहा है, संघर्ष कर रहा है और रनों को आगे लेकर जा रहा है. टीम का टोटल 45 रन. एक गेंद में 14 रन आए. कप्तान की गलती, बॉलर की गलती. फील्ड चेंज फ्री हिट.
बुराड़े साहब देखिए हमारी तरफ कैसे देख रहे हैं भाई, थोड़ा सा डर लगा मुझे भी। लेकिन क्रिकेट की एक कहावत है बुराड़े, डरो मत, सामने वाले को डराओ। और वसंत ने वही किया, सामने वाले को डराया। 51 पे आता हुआ टोटल इस बेहतरीन सिक्सर के साथ। इक्यावन रन वसंत खेल रहे अपने निजी 36 के योगदान पर। क्या नायाब पारी खेली है इसने, जबरदस्त इनिंग। 51 3 ओवर में 51, और ये अगर 6 होता है तो 57 42 की इनिंग। जरा जोरदार तालियां वसंत के लिए होनी चाहिए। 42 रनों की शानदार इनिंग और टीम का टोटल 57। जीत के लिए 19 के औसत से 58 रन बनाने होंगे टीम खांडपे को पड़सदरी के खिलाफ। यह मुकाबला आसान नहीं है, लेकिन इस इनिंग ब्रेक के बाद मैंने कहा था हम टॉस की तरफ जाएंगे संदीप बोराड़े सर के पास। धन्यवाद डीजे। एक इनाम है, एक इनाम आ चुका है वसंत के लिए। विशाल निगोड़कर इनकी तरफ से 1500 रुपए का इनाम। गूगल पे हुआ क्या? नहीं, लेकिन गूगल पे अगर होता है, देखिए हम लोग यूं ही किसी का नाम लेने के लिए बैठे नहीं है। मैं स्ट्रेट फॉरवर्ड कमेंटेटर हूं। अगर आपको इनाम देना है या तो कैश प्राइज दीजिए जो हमें पता चले कि आपने दिया है। हम किसी का नाम यूं ही नहीं लेंगे। तो मेहमान यहां पर आ चुके हैं, उन मेहमानों का हम स्वागत करेंगे दोस्ती ट्रॉफी। यस प्रवीणजी दुगाडे सर, अगदी टॉसकडे आपण जाणार आहोत, परंतु महत्वपूर्ण स्थान या ठिकाणी मंचावरती दाखल होत आहे। अर्थातच स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचे सर्वे सर्वा मयूरजी पिसेकर सरांचं या मंचाच्या ठिकाणी आगमन झालंय। अगदी पाहतोय त्यांच्या समेत त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित होतोय। मयूरजी पिसेकर आपल्या या मंचाच्या वतीने एवन जोडी चषकामध्ये दोस्ती ग्रुपच्या वतीने सहर्ष स्वागत। अर्थातच बदलापूर परिसरामध्ये फार मोठी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते, स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक, आणि त्याचे आयोजन करते मयूरजी पिसेकर सरांचा या मंचाच्या ठिकाणी आगमन झालंय। आणि आपण जाऊयात टॉसकडे, जिथे आपल्याला पाहायला मिळेल वेदांत पुष्कर वंश 11 माहुलगाव आणि त्याच्या विरोधात धनराज 11 नानकर टीम टॉस करतील। ते अर्थातच या स्पर्धेचे सर्वे सर्वा जगदीशभाई देशमुख, टॉस जिंकलाय नानकर टीमने। आपला निर्णय बॅटिंग फर्स्ट जरूर तुमच्याकडे जाईल। अगदी स्पर्धा चुरशीची आहे, परंतु नानकर टीमचे कॅप्टन एक जरूर विचारेल, कर्जत नगरीत पहिल्यांदाच दाखल होत आहेत, काय सांगाल एकंदरीत त्या कांडपे नगरीतल्या आयोजनाबद्दल? खूप छान आहे आयोजन आहे आणि क्रीडांगण पण खूप सुंदर आहे, आउटफील्ड चांगली आहे, त्याच्यामुळे खेळायला मजा येणार इथे। वेल, त्याच्यानंतर आपण माहुलगावकडे जाऊयात। अर्थातच माहुलगाव सातत्यपूर्ण कर्जत नगरीत एक क्रिकेटचा रणसंग्राम तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे, परंतु आज कांडपे नगरीत आहात, काय सांगाल? इथे आम्हाला बोलवल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि इथं आलो खूप आनंद होतोय आणि इकडे खेळण्यामध्ये खूप मजा येते। यस, दोघांनाही शुभेच्छा असतील। आपल्या निर्णयावरती अंमलबजावणीसाठी आपण सज्ज राहायचंय।
मयूर जुपेसकर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेत। खरं तर श्री स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक जो पाहिला आपण ज्या स्पर्धेला खरं तर रतनबुवा चॅम्पियन ट्रॉफी नंतर आपण त्या स्पर्धेकडे पाहतो। मुख्य ऑर्गनायझर या ठिकाणी उपस्थित 3 षटकांचा सामना करायच्यात 58 धावसंख्या खूप मोठी धावसंख्या आहे ही देखील। यावरती प्रहार करावे लागतील, आक्रमण चढवावे लागतील। अनिकेत आणि मनीष 58चा पाठलाग त्याच्यातील पहिला धमाका फोडलाय। बॉल जाईल बाउंड्री लाईन दोन खेळाडूंना जर 58चा पाठलाग जर आपल्याला करायचा असेल तर पहिल्या बॉल पासून आपल्याला पहिला गोलंदाजावर आक्रमण करावा लागेल, कारण की येणाऱ्या गोलंदाजांवर देखील थोडं दडपण वाढेल। ह्या बॉलवरती देखील फटका तोच क्षेत्र बदललाय, क्षेत्र आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक काऊ रिजन मध्ये फटका केलं तर दुसऱ्या बॉलवरती मला देखील चढाई करायची आहे, मला शिरकाव करावा लागणार आहे त्या मॅच मध्ये। आणि हेच पाहत असताना दुसऱ्या बॉलवरती अनिकेतला तंबूच्या दिशेनं डगआउट मध्ये पाठवलंय। यानंतर आपण नानकर आणि त्यांच्या विरोधात माहुल कोलीवाडा मोरेश्वरला नानकर टीम मध्ये आपण पाहू शकता, ज्यांना नुकतीच आता सध्याच्या घडीला केंद्रीय मंत्री ट्रॉफी मध्ये वर्चस्व गाजवलंय। त्या टीमनं देखील माहुल कोलीवाडा एक अष्टपैलू खेळाडू ज्यांना आपण बाल ISPL मध्ये कर्णधाराची भूमिका केलेला मंगेश बैथीला आपण पाहू शकता। न्यू बॅट्समन मैदानावरती पोझिशन नंबर 3 चा इनलाइट नंबर 3 खेळाडू जातोय। आदेशनं देखील पहिल्याच बॉलवरती केलंय खेळाडू असं वाटतंय की काय की ज्यावेळेस डगआउट मधून एंट्री करतायत की ती सेट झालेत आणि मैदानावरती जात आहेत आणि षटकार चौकारांचे व्यापारी बनतायत। बॉल जाते बाउंड्री लाईनच्या पलीकडे आदेशच्या बॅट मधून नवसंच मार्कवरती गोलंदाज आपण पाहू शकता, कैलासला पाहू शकता। कैलास षटक क्रमांक पहिला हाताळतोय। 58चा पाठलाग करत असताना 2 मोठे फटके प्रारंभित खऱ्या अर्थानं महत्वाचे घटक बनले बॉलिंग करणाऱ्या। या बॉलवरती आक्रमण, बॉल व्यासपीठावरती पाहुण्यांचा सन्मान करत जातोय आदेशच्या बॅट मधून दर्जेदार षटकार। ऑर्गनायझर रुपेश बाबूगारे यांच्याकडून 500 आणि जर तिसरा षटकार आला तर तब्बल 1000 रुपयांचा कॅश प्राइज असेल। आदेश आपल्याला पाहायला मिळतोय, पण पहा गणित बाकीत असणार या बॉलवरती येतोय का, बनतोय का, जर आणि तर क्रिकेटमध्ये ही भाषा वापरावी लागते, पण या 2 शब्दांना क्रिकेटमध्ये स्थान देखील दिलं जात नाही, कारण की क्रिकेट म्हटलं की क्षणार्धात सरण्यासारखा रंग बदलणारा खेळ अर्थात क्रिकेट
खुला टाकले बॉल, प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट मिडॉन मध्ये खेळाडू आहे, त्या ठिकाणी फील्ड केलंय, प्रोटेक्शन केलंय आणि ज्या वेगानं बॉलवरती धावून आला त्याच वेगानं चेंडू गोलंदाजाकडे देखील सुपूर्द केला, कारण की खेळाडूंना माहिती आहे जास्त वेळ कॅरी करून जमणार नाही बॉलला. कदाचित दोन्ही बॅट्समन हुशार आहेत, तितक्या ताकदीचा आहेत, वेगानं चोरून धावसंख्या काढू शकतात. एक कंप्लीट केली या बॉलवरती, धावसंख्या मात्र 1 न जाईल. तब्बल 18 या आकड्यावरती जाऊन पोस्ट बॅटिंग करणारी खंडाई माता कानपेट टीम रनरअप राहिले गत वर्षी या स्पर्धेमध्ये. एकीकडे पळसाई 11 पुण्यनगरी पळसरी, कोण विसरणार या गावाला, जिथे स्वामी समर्थांचा रहिवास राहून गेला 11 दिवसाचा. 31 तारखेला प्रकट दिन म्हणून खरं तर पळसरी गावामध्ये खूप जल्लोषात साजरा होताना आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगला बॉल, त्यावरती देखील वाईड लेनला धरून बॉल फेकला जातोय. एक अतिरिक्त धावसंख्या जोडली जाईल. अतिरिक्त धावसंख्येच्या साह्यानं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 19 या आकड्यावरती 19 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती पाहायला मिळतात. लेफ्ट हँडेड बॅट्समन बऱ्याच अवघड जागेवरचं डुकणं ठरतं. फिल्डिंग करणाऱ्या टीमवरती स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला आहे, डायरेक्ट हिट केलं. खेळाडू आहे प्रोटेक्शनला त्या ठिकाणी. सिली मिड ऑफ मध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. पंच 22 की कडे माने सर बॅट कडे का 22, थँक्यू. 22 धावसंख्या, कारण की प्रवीणजी हे देखील खऱ्या अर्थानं महत्त्वाचं, कारण की प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक आहे. एक धावसंख्येने बाईक गेल्यात. आपण बदलापूरच्या स्पर्धेमध्ये मुनीरची देखील कार जाताना पाहिलेलं मिळालेली आपल्याला. बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये एक धावसंख्येला खूप महत्त्व दिलं जातं. कालच्या दिवसामध्ये आपण पाहाल द चेंज वंजारपाडा टीम त्यांच्या अगेन्स्ट केलं आणि श्री 11 जयशंकर चांदाई टीम 1 धावसंख्या खरं तर वंजारपाडा टीमसाठी खूप महत्त्वाची ठरली होती. त्या ठिकाणी काडाव टीमला काल 2 धावसंख्या खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाच्या ठरल्या. निवाळी टीमला 2 बॉलची पेनल्टी या मैदानावरती खूप महागाची पडताना पाहायला मिळाली. या एक गोष्टी, या बारीक बारीक गोष्टी क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाच्या असतात. पहिलं षटक संपलंय, 58चा पाठलाग करत असताना अनिकेतने केलेली सुरुवात, त्यानंतर खऱ्या अर्थानं आदेशनं केलेली सुरुवात मैदानावरची महत्त्वाची ठरली आणि धावसंख्या जाऊन पोचली ती तब्बल 20 या आकड्यावरती. आता चेंडू शिल्लक आहेत 12, षटक शिल्लक आहेत 2 आणि करायच्या धावा 38. ज्या धावसंख्येने धावतोय खऱ्या अर्थानं प्रगती पुस्तक, त्याच धावसंख्येने हाळणं खऱ्या अर्थानं महत्त्वाचं असेल खंडाई माता खानपट टीमसाठी. तर त्याचबरोबर धावसंख्या रोखायच्या असतील पळसा 11 पुण्यनगरी पळसर या टीमला, तर मैदानावरती त्याच प्रकारची गोलंदाजी करावी लागणार, मेरिटनुसार चेंडू फेकावे लागणार, कारण की बॅट्समन मैदानाच्या चारही बाजूनं खरं तर क्षेत्ररक्षण फील्ड बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. फील्ड देखील तितक्या ताकदीनं मैदानावरती सजवलं जात आहे, कारण की पळसरी टीमला ठाऊक आहेत 2 दिवस या स्पर्धेमध्ये आम्ही देखील प्रवास केलाय, पण या प्रवासाला सार्थ करायचं असेल तर या मॅचमध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं दाबरी सिद्ध करावी लागणार आहे. खूप चांगला बॉल पडल्यानंतर थोडंसं आदल्या बाजूने वळण घेतलं, थोडा आखूड टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळालं. द्वितीयची आपण बाहेरून जरूर चर्चा करतो की या बॉलवरती असे फटके घेतले पाहिजेत, तसे फटके घेतले पाहिजेत, पण ज्यावेळेस मैदानावरती जातो ना त्यावेळेस खऱ्या अर्थानं दडपण समजतं संपूर्ण संघाची जिम्मेदारी आपल्यावरती काय असते. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं बॅट्समन देखील बऱ्याचदा दबावाखाली खेळताना पाहायला मिळतात. या बॉलवरती देखील बराचसा माहीर यश त्यांच्या पाहायला मिळतं. जय पवार आमच्याकडे बोलत आहेत, अतिरिक्त धावसंख्येची सांगता करतायत. अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती तब्बल 21 या आकड्यावरती. या बॉलवरती देखील आपल्याला पाहायला मिळतो फटका, खूप चांगला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅकवर्ड शॉर्ट लेग रिझल्टमध्ये खेळाडू आहे त्या ठिकाणी, शॉर्ट लेगमधून बॉल रिलीज झाला आहे खेळाडू त्या ठिकाणी. स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी बाजूला बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या मिळते या बॉलवरती 1 झाली तब्बल प्रगती पुस्तकावरती 22. दुहेरी आकडा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 2 समान आकडे प्रगती पुस्तकावरती, अर्थातच 22 1 डझनसाठी 2 कमी आपल्याला पाहायला मिळतात. 22 प्रगती पुस्तकावरती अमोलचा षटक घेऊन येताना पाहायला मिळतोय. दोन्ही मॅचमध्ये अमोलनं खूप चांगली कामगिरी केली सातत्यपूर्वक. या मागील पहिल्या आणि दुसऱ्या दिवसासाठी खरं तर पळसरी टीमला आता मैदानावरती काय करतोय पाहणं महत्त्वाचं. 1 वाईट टाकला, 1 डॉट बॉल खेळलाय आणि त्यानंतर 1 दुहेरी धावसंख्या खर्च केली आहे.
खूप चांगला बॉल अगदी वाईड लाईनला धरून बॉल फेकला जातोय, पिक केला जातो खऱ्या अर्थानं बॉल. बॅट्समन जाग्यावरतीच आहे, शफल झाला नाही त्यामुळे संधी मिळणार नाही या बॉलवरती छेडछाडी करायची. जर आखूड बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला असता तर लिडिंग याच्या स्वरूपात खेळाडू देखील पास झाला असता. धीम्या गतीनं अवघा चेंडू टाकलाय, थोडं बाहेरच्या दिशेने वळण दिलं बॉलला देखील. एक अतिरिक्तच्या स्वरूपात धावसंख्येत मात्र बढती मिळेल. 23 धावसंख्या पुस्तकावरती लागल्या जातात. अनिकेत पहिला खेळाडू बाद झालाय जो वैयक्तिक संघासाठी योगदान दिलं, त्यानं 6 धावसंख्येचं. दुसऱ्या बॉलवरती खरं तर काऊच्या फेसमध्ये खेळाडू झाला बाद, त्यानंतर आदेश आलाय आणि आता आदेश खेळतोय. स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला जातो, धीम्या गतीनं बॉल फेकला जातो, स्लो डिलिव्हरी अगदी पाहायला मिळतोय की असं वाटलं की वाईड लाईनला धरून खेळाडू बाहेरच्या दिशेनं बॉल टाकताना पाहायला मिळाला. एक अतिरिक्त चेंडू पाहायला मिळतोय. अतिरिक्त चेंडूच्या साह्यानं संपूर्ण 1 डझन धावसंख्या प्रगती पुस्तकावरती, अर्थात 2 डझन धावसंख्या 24 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येताना या ठिकाणी पाहायला मिळतात. 20 धावा झाले होत्या कदाचित पहिल्या षटकामध्ये आणि त्यानंतर आत्ताच्या षटकामध्ये तब्बल 3 व्हाईट बॉल फेकलेत गोलंदाजाने आणि 2 डॉट बॉल, एक एकेरी धावसंख्या फेकली. म्हणजे लिगल डिलिव्हरी 3 केल्यात, 3 अतिरिक्त चेंडूची डिलिव्हरी केली आहे. अमोलनं मोठा फटका स्ट्रोक खेळलाय. बॉलर आहे खेळाडू पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी बाजूनं लॉंग ऑफ मध्ये बॉल रिलीज होतोय, जातोय चौकार. पहा प्रवीणजी, आज स्पर्धक बऱ्याचशा, कारण की 420 खेळाडूंना या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी दिली आहे. अर्थातच आजचा लॉट्स पाहण्यासाठी ही तुडुंब गर्दी भरली आहे. आपल्याला पाहायला मिळतं मान सन्मान आपण एडिंग ब्रेकमध्ये जरूर घेऊयात. खेळाडूला खरं तर फसवलं हे खऱ्या अर्थानं गोलंदाजाचं वैशिष्ट्य राहतं. सातत्यपूर्वक व्हेरिएशन गोलंदाजासाठी महत्त्व असतात. 12 चेंडूंचा खेळ संपलाय, धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती तब्बल 28 या आकड्यावरती. 6 बॉलमध्ये करायच्या तब्बल 30 धावसंख्या. दिवळ डिजिटल संधी आणि जाऊयात पुणे एकदा सुचत आहे का त्या ठिकाणचे मावळे देखील औरंगजेबाचे आश्चर्यचकित झालंय की हा राजा मरणाच्या दारामध्ये उभा असताना की या राजाला काय कविता सुचते की काय, हा प्रश्न विचारला जातोय कवी कलशांना. त्यावेळेस कवी कलश म्हणाले हा आम्हाला सुचतं. त्यावेळेस कवी कलश त्या ठिकाणी म्हणाले, यावण रावण की सभा शंभू भंद्यो बचरंग लहू लसित सिंदूर सम खूब खेले हो तुम रणरंग राजन तुम हो साच खूब लढे हो तुम जंग तो तेज निहार के तखत तव तव औरंग. खरं तर मराठीमध्ये याला म्हटलं जातं, राजे तुमचं काय ते शौर्य, राजे काय तुमचा तो रुबाब, तुमचं हे शौर्य हा रुबाब पाहून औरंग्य देखील तुम्हाला त्या ठिकाणी शरण आला आणि माझा राजा लढला नाही, रडला नाही, त्या ठिकाणी फक्त लढला. करायच्या 6 मध्ये 30 महत्वाच्या क्षणी खरं तर जे अनुजनं षटक फेकलं ते षटक खऱ्या अर्थानं महागडाचं ठरलं, कारण की 36 धावसंख्येचं ते षटक पाहायला मिळालं आपल्याला. 30 करायच्यात त्याच्यातील सुरुवात झाली आहे. फटका खूप चांगला खेचला, चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, धावसंख्या 1 मिळेल यात मात्र शंका नाही आहे. आता करायच्यात 5 बॉलमध्ये 29 अजूनही मॅच आहे. या ठिकाणाहून जर फटका खेचला तर करू शकतात, कारण की पंचक्रोशी प्रीमियर लीगमध्ये देखील आपण पाहिलं कुणाल पाटीलनं 6 चेंडू 31 धावसंख्येची गरज असताना 5 चेंडूंवरती 5 षटकार ठोकले, पण शेवटच्या 1 बॉलवरती धावसंख्या झाली नव्हती आणि बॉलर होते त्या ठिकाणी सुधीर बांदल. या ठिकाणाहून देखील होऊ शकता, केलं तर सर्ग होतं, कारण की आधी केलंच पाहिजे, कारण की मनसुबा तुमचा आधी तयार असो, कारण की तुमचे एफर्ट्स खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचे असतात. एक कंप्लीट दुसरीला खेळाडू होतोय बाद. आदेश स्वतःकडे स्ट्राईक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅक टू द डगआउट.
धावा 30 झाल्यात, क्षमा असावी. बॅक टू द बॉलर. हे खऱ्या अर्थानं महत्त्वाचं गोलंदाजाचं योगदान. खऱ्या अर्थानं रनअप घ्यायचं, धावत यायचं, त्यानंतर चेंडू रिलीज केल्यानंतर फ्लोमध्ये थोडा पुढे जातो खेळाडू. बॅलन्स करायचं स्वतःला देखील त्या ठिकाणी आणि बॅलन्स करून खऱ्या अर्थानं त्या बॉलला कॅरी देखील करायचं आहे. यानंतर नानकर टीम त्यांच्या विरोधात माहुल कोलीवाडा या दोन संघादरम्यानचं घमासन युद्ध पाहायला मिळणार आहे आपल्याला. या बॉलवरती देखील मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न केला जातो. लंगनला आहे बॉल, खेळाडू आहे त्या ठिकाणी, फेस केलं जाईल, बॉलला कव्हर केलं, प्रोटेक्ट केलंय. एक सिंगल येते. आज बरेचसे संघ मुंबई विभागामधून देखील येताना पाहायला मिळतात. एक भिवंडी कल्याण विभागामधून संघ आहे, तर खालापूरमधील एक चांबर्ली संघ देखील आजच्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर बामण डोंगरी संघ देखील आजच्या स्पर्धेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. नक्कीच आज प्रवीणजी ISPL सीझन 2चा बेस्ट बॅट्समन अर्थातच रजत बुंडे चांबर्लीचा हा खेळाडू इन ॲक्शन या ठिकाणी खेळायला पाहायला मिळेल. कदाचित कोकणामध्ये त्याची टुर्नामेंट होती, या स्पर्धेमध्ये आजच्या दिवशी त्याची हजेरी पाहायला मिळणार आहे. मंगेश वैती देखील आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचा संघ लिडिंग करत असताना रनरअप राहिला आहे या स्पर्धेमध्ये. या बॉलवरती खेळ आहे आक्रमण, दे राईट दुरुस्ती, थोडं लेट आलाय बॉल इथे बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हे षटकार कदाचित किमान षटकामध्ये आले असते तर मॅचमध्ये वेगळेच मजा पाहायला मिळाली असते. आणि विनंती असेल, जो खेळाडू कक्ष आहे त्या खेळाडू कक्षामध्ये फक्त 9 खेळाडू असतील, हे लक्षात ठेवा. की जो खेळाडू कक्ष आहे तिथे तुमचे फक्त 9च खेळाडू असतील, याची दखल घ्या आपण देखील. मॅचला जशी केली जाईल सुरुवात तसे कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे गुरुवर्य प्रवीण दुगाडे आपल्या सर्वांच्या समवेत जोडले जातील. मॅच खूप चांगली होणार. चला जाऊया आपण सन्मानाकडे. चला मी विनंती करेल दोस्ती ग्रुप आपण सज्ज व्हा. अर्थातच मंचावरती नवचैतन्याची एक लाट जरूर पाहायला मिळाली. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचे आयोजन करते आदरणीय मयूरजी पिसेकर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा सन्मान हे मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मयूरजी पिसेकर या आपण, आपला शाही सन्मान हे मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. दर्दी क्रिकेट प्रेमी म्हणायला हरकत नाही, कारण सातत्यपूर्ण ही स्पर्धा गेली अनेक वर्ष त्यांच्या माध्यमातून राबवली जाते. भव्य दिव्य तो सोहळा ठाणे नगरीत बदलापूर शहरात सजला जातो. अर्थातच त्या स्पर्धेचे सर्वा मयूरजी पिसेकर, जगदीश सर या आपण. दोस्ती ग्रुप आणि त्यांच्या समवेत A1 जोडी चषकाचे आयोजन करते अर्थातच जगदीश भाऊ देशमुख. मयूरजी पिसेकर यांचा सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती. मायेची बगवी शॉल, शुभेच्छांचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेदरम्यान सन्मान चिन्ह त्यांना दिलं जाते, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. मॅन ऑफ द मॅच. तदनंतर या ठिकाणी आपण पाहतोय तेजस्वी कांबरी उपस्थित आहे, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. मयूरजी पिसेकरांकडे आपण जाऊयात. येस, अर्थातच या क्षणाशीच आपण बातचीत करूयात. आपण बाकीच्या सन्मानांकडे नंतर बोलूयात. मयूर सर, सातत्यपूर्ण आम्ही तुम्हाला कर्जत नगरीत अनुभवलेत. अशा स्पर्धा असल्या की आपला
येणं असतं, परंतु आज या खांडपे नगरीत आपलं आगमन झालं आहे. साधारण एक तुमची सुद्धा मोठी स्पर्धा सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळते, परंतु याही स्पर्धेचं हे पर्व तिसरं पाहायला मिळतं आहे. काय सांगाल एकंदरीत या क्रिकेटच्या विश्वाबद्दल? सर्वप्रथम धन्यवाद, मला इथे बोलवलं, माझा मान सन्मान केला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. खरं तर असं वाटत नाही का कर्जतपासून जवळपास 10-12 किलोमीटरच्या अंतरावर आलो आहे, खांडपे गावात आलो आहे. असं वाटतं कुठेतरी कल्याण डोंबिवली बदलापूरला मॅच चालू आहेत. खरंच ह्या मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. आणि मी नेहमी बोलत असतो की एखादी टुर्नामेंट सक्सेस करण्यासाठी पडद्यामागे जे असतात ते खरं तर त्यांना एक आवड असते, त्या सगळ्या मुलांमुळे ती टुर्नामेंट सक्सेस होत असते. आज मी बघतो इथे भिवंडीची टीम आहे, माऊल कोल्हेवाडाची टीम आहे, चांबर्लीची टीम आहे. खरंच हे तुमच्या ह्या स्पर्धेचं सक्सेस आहे असं मला वाटतं. आणि एखादी स्पर्धा ठेवत असताना ती छोटी मोठी का असे ना, पण सातत्य पाहिजे. आता आम्ही छोटीशी आठवण सांगतो, 2004 पासून आम्ही छोट्या छोट्या क्रिकेटच्या मॅच घेतोय. पहिले बॉक्स क्रिकेट असेल, अंडरम असेल, ते जवळपास 21 वर्ष. भले तेव्हा 2000-5000च्या मॅच असायच्या, बकडे गोमरे असायचे,